माझं शाळेचं नक्की झालं. कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या रस्त्याला लागूनच एक सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या. त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो. मातीच्या कट्ट्याविट्यांनी बांधलेली भिंती, त्या पण पावसानं पाणी मोरून पाडण्याच्या बेतात होत्या. फाटकी तुटकी कौलं वरती टाकली होती. आतली जमीन तर सतत ओलसरच असायची, त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. उठून उभं राहिलं तर वरची कौलं डोक्याला धाडकन लागायची. मोठ्या माणसांना उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं. झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाळका पडलेल्या. त्याच वाळका आम्ही अंथरायला पांघरायला वापरत असू. 7-8 जर्मनची ताटं, चिंध्यांची, फाटक्या कपड्यांची 2-3 गाठोडी, पाण्यासाठी 2 जर्मनची पातेली, एका पत्र्याची घागर आणि अशोकदादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी, एवढाच आमच्या घरातला एकूण संसार. शिवाय दारात एक रांजण होता. त्या झोपडीत अशोकदादा, त्याची बायको सुमिती, लिंगप्पा, मर्याप्पा, मधू आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहत होतो. तशातच 3-4 दिवसांनी माझे वडील, आई, मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखी 4 जण तिथंच आलो होतो. सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती. उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालारवर जायचं होतं. आई आणि बाबा जायची तयारी करत होती. आईनं 2-3 ताटल्या वेगवेगळ्या रंगाची जोडलेली 2 पातळं एका मोठ्या पिशवीत भरली. बाबाही बारीक सारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते. तोच अशोकदादा ड्युटीवरून घरी आला. तो आईला सामान भरताना बघून म्हणाला, "आई, कुठं जायची तयारी चालली आहे?" आई म्हणाली, "जातो मागाला. किती दिवस इथं बसून खायचं?" दादा बाबांना म्हणाले, "बाबा, कुठल्या गावाला जाणार?" "आपल्या लोकांची बोरगावला पाल आहे ती. उद्या मोरल्या गावाला जाणार आहे ती, तेव्हा आजच जायला पाहिजे," बाबा म्हणाली. आई मला म्हणाली, "इमे, बघत काय उभी आहेस? तुझी कापडं आण इकडं, उशीर होतोय निघायला." आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला, "आई, इमेला घेऊन जाऊ नको. मी तिला शाळेत घालणार आहे." शाळेत म्हटल्याबरोबर बाबांचं डोकं भडकलं. बाबा रागानंच दादाला म्हणाले, "तुझं डोसकं बिस्कं फिरलं का काय? पोरीला शाळेत घालतो म्हणतोस? लय शिकला म्हणजे शहाणा झाला होय." दादा शांत आवाजात म्हणाला, "बाबा, तुम्ही उगाच चिडता. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील. आजकाल शिक्षणावर सगळं चालतं." दादांचा शहाणपणा बाबांना पटणार होता थोडाच. बाबा म्हणाले, "शाळा शिकून काय करायचं? घरात खायला अन्न नाही आणि ह्याच्या शाळेला पैका कुठला आणायचा? त्या परीस लगीनच कुठं तर ठरतंय का बघू. त्याच्या शाळेचा खर्च मी बघतो. तुम्ही काळजी करू नका. आणि लग्न करायला काय ती मोठी बाई झाली का? आता कुठं ती 6 वर्षाची आहे. तुम्ही तिकडं काय पण करा, मी इमेला शाळेत घालणार." दादा म्हणाला. इतका वेळ गप्प बसलेली आई म्हणाली, "तुझा बा असाच आहे. तुझ्या वागत्याला शाळेत घालताना असंच केलं. तुझ्या शाळेसाठी मी तुझ्या बाचा लय मार खाल्ला. तुझी आजी बरी, ती तुमच्या शाळेसाठी गावात राहिली भाकरी करून घालायला. तेव्हा तुम्ही शाळा शिकला. तुला, लिंग्याला आणि जेतूला म्हातारीनं सांभाळलं. आम्ही असं भीक मागत फिरतो होतो. तुझ्यामुळेच तर मर्या शाळा शिकलीत. तुझ्यासारखी ती पोरं कुठंतरी काम करून खात्याल. तू म्हणतोस तर इमेला ठेव तुझ्याजवळ. शिकली तर शिकल." बाबा माझ्याकडं रागाने बघत म्हणाले, "तुम्ही मायलेकरं काय करायचं ते करा. उद्या पोरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात ठेवून बसायला लागेल." बाबांचं बोलणं ऐकून वहिनी घरातल्या घरात हसली. वहिनी शाळा शिकली होती. वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं ती पायांना आदू असल्यामुळे उद्या कोणी लग्न केलं नाही तर कुठंतरी नोकरी तर करेल म्हणून शाळेत घातलं होतं. आई, बाबा, मंगल मधूला घेऊन बोरगावला पालावर गेले. मला करमत नव्हतं. सारखी आईची आठवण येत होती. पहिल्यांदाच आईला सोडून राहायची वेळ आली होती. आई जाताना म्हणाली होती, "माझी सही काढत बसू नको. शाळेत जात जा. वहिनीबरं भांडू नको. ध्यान देऊन शाळा शिक म्हणजे झालं." दादा 8 वाजता कामावर निघाला होता. दादाला उशीर झाला होता. दादा गडबडीनं कपडे घालत होता. कपडे घालता घालता तो वहिनीला म्हणाला, "सुमी, आज इमेला शाळेत घेऊन जा. तिचं नाव शाळेत घालून ये. मला वेळ नाही, नाहीतर मीच गेलो असतो. पोरं कुठं गेली? घरात कोणीच नाही. पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव." दादा कामावर गेला. वहिनीनं घरातलं सर्व काम भराभरा आवरली. आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती. 4-5 झोपड्या ओलांडल्या की दगडी बांधकाम केलेली एक मोठी शाळा होती. तिथंच पहिलीचा वर्ग भरत होता. शाळेशेजारीच मोठं वडाचं झाड होतं. वहिनी आणि मी शाळेत आलो. वहिनींनी बाईंना नमस्कार केला. वहिनींनी बाईबरोबरच आधीची ओळख होती. माझे भाऊही त्या शाळेत शिकत होते. फक्त त्यांचे वर्ग दुसरीकडे भरत होते. वहिनी म्हणाली, "हिचं नाव शाळेत घालायचं." बाईंनी माझ्याकडे निरखून बघितलं आणि माझी माहिती विचारायला सुरुवात केली. "मुलीचं पूर्ण नाव काय?"
वहिनी म्हणाली, विमल नामदेव भोसले. बाईंनी नोंदवही लिहून घेतली. हिची जन्मतारीख सांगा. जन्मतारीख कोणाला माहीत होती? मी जन्मलेलं वर्ष मात्र वहिनीला माहीत होतं. तिनं जन्मतारीख सांगून टाकली. बाईंनी सर्व माहिती लिहून घेतली. नारळ आणला का? बाईंनी वहिनींना विचारलं. वहिनी माझ्या तोंडाकडं बघू लागली. बाई थोडा वेळ थांबून म्हणाल्या, शाळेत नाव घातलं म्हणजे नारळ किंवा ₹1.25 द्यावा लागतो, तुम्हाला माहीत नाही का? वहिनी म्हणाली, मी नारळ नाही आणला. पैसे तर माझ्याजवळ नाहीत. नंतर आणून देईन. वहिनी घरी गेली. मी शाळेत बसली. बाई वर्गात शिकू लागल्या. थोड्या वेळानं बाईंनी मला जवळ बोलवलं. माझी पाटी घेतली. ग, म, भ, न ही 4 मूळाक्षरं लिहून दिली आणि ती गिरवायला सांगितली. मी माझ्या जागेवर येऊन बसली. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी आले. माझे सगळे भाऊही जेवणासाठी घरी आले होते. आम्ही जेवण करतो न करतो तोपर्यंत शाळेची घंटा झाली. वहिनींनी पैशासाठी 2-3 डबे उघडून बघितले. त्यात काहीच नव्हतं. आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती. आम्ही तिला लताक्का म्हणायचो. वहिनी लताक्काच्या घरी गेली. मी पण तिच्या मागोमाग गेले. वहिनी लताक्काला म्हणाले, लताक्का तुझ्याजवळ ₹1.25 आहे का? इमेच्या शाळेत द्यायचे. मी ते आल्यावर परत करते. लताक्कानं घरात सगळी शोधाशोध केली आणि माझ्या हातावर ₹1.25 ठेवला. मी तो घेऊन शाळेत गेली आणि माझं शाळेचं नक्की झालं.